कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याता याती न लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तू ऐसा तै होसी जै मोहा ते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागील ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. इंद्रियांची या संगती जिये पसुर होतसे मती स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निष्ठळ तै पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुजनिके ते पूसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणु जो षड्गुणाधिकरणु तो काय तेथ नारायणु बोलतु असे. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषु प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. जो सर्वदा नित्य तृप्तु अंतःकरण भरितु परी विषया माजी पतितु जेणे संगे कीजे तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगुनाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधु सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्णतो. ऐसा निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी जो निरसूनि उपाधी भेदरहित. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजिन म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे जो ओखटेनी नागवे विषादासी. ऐसा हरिख शोक रहितु जो आत्मबोध भरितु तो जाणपा प्रज्ञायुक्तु धनुर्धरा. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. देखे कूर्माची या परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य
परम दृष्ट्वा निवर्तते. अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक, जे विषया ते साधक त्यजती नियमे. श्रोत्रादि इंद्रिये आवरिती, परिरसने नियमुन करीती, ते सहस्रधा कवळिजती विषयी इही. जैसी वरी वरी पालवी खुडिजे, आणि मुळी उदक घालिजे, तरी कैसे नाशु निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी आंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे, जे जीवन हेन घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही निमया ते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊ निजाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीति प्रगट होय. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. येरभी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे राहटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरूनि आहाती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळिती स्पर्शे इंद्रियाचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी थोटावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून आईके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा, सर्वविषयी आस्था सांडूनिया. तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. तो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, तो माते हृदया आतू विसंबेना. येरभी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका, मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते. संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जेथ काम उपजला, तेथ क्रोध आधीची आला. क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोहा झालिया व्यक्ती, तरी नाशु पावे स्मृती. चंडवाते ज्योती आहत जैसी, का अस्तमानी निशी. जैसी सूर्य ते जाते ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ, तेने आपलविजे सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसी जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञानजात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी. तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून आईके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना. मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोषके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी ये सणे हे पतन गिवसीत पावे. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्, आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. म्हणून विषय हे आघवे, समर्था मनोनी सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणिकही एक, जरी नाशले रागद्वेख. तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतु,
रश्मी करे जगाते स्पर्शतु तरी संग दोषे काय लिंपतु तेथिचेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेच निर्भिन्न जो कामक्रोध विहीन होऊनी असे तरी विषयातही काही आपण पे वाचूनी नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा जरी उदकी उदके बुडिजे का अग्नि आगी पोळीजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथरी गणे नाही समजता संसार दुःखा तैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिर् अशान्तस्य कुतः सुखम् ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जाण गुणी विषयादिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नभेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी नरिघे कही जैसा पापियाच्या ठाई मोक्षु नवसे देखे अग्निमाजी घापती तिये बीजे जरी विरूढती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमननिके इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसि इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपावो पावे तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आपुली आपण पया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः देखे भूत जात निदले तेथेच जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्री तुझो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरिता वोघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादान संडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषूनी जाती समस्ता परी न्यून नभे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभो नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते सांगे सूर्याच्या घरी
प्रकाशुकाय वाती वेरी कीन लविजेची तरी अंधारी कोंडेल तो देखे रुद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवणे भिल्लांसेनी जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रुद्धी सिद्धी कायी प्राकृता होती विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति ऐसा आत्मबोधे तोखला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतु तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामु सांडुनी विचरे विश्व होऊनी विश्वामाजी एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आडठाको न सके चित्ता प्राज्ञाजया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगतुसे अर्जुना प्रति संजयो म्हणे ऐसे कृष्णवाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुचिया काजा कीर आले उपपत्ती इया जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञनाथू निरूपिता होईल श्री अनंतु ज्ञानदेवो सांगेल मातु निवृत्तिदासु। अध्याय 3 अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग आईका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसिले कमळापती तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामु करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता हा गा कर्म तूची अशेख निराकरिसी निश्शेख तरी मज करवी हे हिंसक का करविसी तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानु न देसी कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करवीत आहासी। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम्। देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे आता संपले म्हणू पा आघवे विवेकाचे हा गा उपदेशु जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विषसुये तरी रोगिया कैसेनी जिये सांगे मज जैसे आंधळे सुईजे आव्हाटा का माजवण दीजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ तव तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरले या काई ऐसे कीजे आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला वोटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण
आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी एथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे तरी ये जाणिवेचे कीर सरले परी आणिक एक असे जाहले जेथी ते हे डहुळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणिजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. म्हणून आईके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिणावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निजगुरु आजी आरती धणी कान करू एथ भीड कवणाची धरू तू माय आमुची. हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवण साकडे का आपुले निसुरवाडे इच्छावे ना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग ताहानाची जरी फुटावे तरी सायासु का करावे मागेल ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्रीलक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुलिया सावेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्तीचे जियाले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे. जी जी परम मंगळधामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागूनी पाही जिया परी. तैसे देवा तू ते पुसिजतसे आवडते आपुलेनी आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रकटा अनादिसिद्धा. एक ज्ञानुयोगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोनी परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ही मते सूचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरु केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तैसे देख पा विहंग ममते अधिष्ठूनि ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. येर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. वाचोनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. की प्राप्त कर्म सांडिजे येतुलेनि नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैलती राजावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कीजे की सिद्धूही न सेविजे
केवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुलिये चाडे आपादिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे. परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले. की नेत्रींचे तेज गेले. हे नासारंध्र बुझाले परिमळू नेघे. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती. की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नावबोधू ठेले चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काई. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरूढिजे मग जरी निश्चळू बैसिजे. तरी चळू होऊन हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागू न घडे कर्माचा. ऐसिया ही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. तया कर्मत्यागू न घडे. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्री जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन. कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ. बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा. जो इंद्रिया आज्ञा करी विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म नाव भेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी नियमी. परी तेथीचे नि ऊर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे मोहमणे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारी खादिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे. ये रवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू. आशापाश रहितू बोळखपा. अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी. म्हणोनी ऐसा होयया लागी म्हणिपे तू ते. तू मानसा नियमु करी निश्चळू होय अंतरी. मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्ततु सुखे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो इह कर्मणः. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. म्हणोनी नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त. ते कर्म हेतुरहित आचरेतु. पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक. जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे. तो मोक्षतेणे व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय
मुक्तसंग समाचर. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. म्हणून निवर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे. तैची बंधू पडे सांसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन. जो करी तया बंधन काहीच न घडे. हा लोकुकर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला. तो नित्ययज्ञा ते चुकला म्हणून या. आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एकमी कथा. सृष्ट्यादि संस्था ब्रह्मेनी केली. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक्. तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते. परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणवनी. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा. देवा काय आश्रयो एथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे. याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्ही व्रतनियम न करावे. शरीराते न पीडावे. दुरीकेही न वचावे तीर्थासीगा. योगादिके साधने साकांश आराधने. मंत्रयंत्र विधाने झणी करा. देवतांतरा न भजावे. हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते. पतिव्रता पतीते जियापरी. तैसा स्वधर्म रूप मखू. हाची सेव्य तुम्हा एकू. ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा हो न सांडील तुमते कदा. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. जे येणे करूनी समजता परितोष होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्था ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता. योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल. म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. वोळगे फळभार लावण्येसी. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत. येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊनिया स्वादा विषयाचिया. तिही यज्ञ भाविती सुरी. जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी. संतोष ने दिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू. आथिलेपणे प्रमत्तू. केवल भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोर आहे. जेणे ते हातींचे सकळ जाये. देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी. का निर्देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. म्हणवून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे.
मग सकळ दोष भवते गिवसो निघेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्यजात तितुके तेथेची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न सांडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेणे पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समस्ती आपुला लिया कर्मी उचिती निरत भावे पुढत पुढती म्हणिपत असे यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगु करी गुरुगोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावतः उरेजे जे ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यचिते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणोनी सांडिजे तो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी हे वाचूनि पार्था राहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेणत सांते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण हे संपत्ती जात आघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निफजविती पाक नानाविध जिही यज्ञसिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्न नोहे म्हणोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण हे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्मो नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्युया अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागूनिया म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी इये तो पातकांची राशी जाणभार भूमीसी जे कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला ते जन्मकर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले
मग उचित का आपुले वो संडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावढे गा. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकू न लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यो देखे जाहला. म्हणून सहजे सांडला कर्मसंगा. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्तव्यपाश्रयः. तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तवची यया साधना भजावे लागे. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू नियतू सकळ कामरहितू, होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य परमतत्वता पावले जगी. कर्मणैव हि संसिद्धिं मास्तिता जनकादयः, लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. देखपा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडिताची मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारैल. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोका यया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा जाणतेनी. हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तिही कवणे परी जाणीजे मार्गाते या. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः, स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मु ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन, नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. आता आणिकाची या गोठी, कायेशा सांगो किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्तत असे. काय साकडे काही माते, की कवणे एके आरते, आचरे मी कर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागी, आणिकू दुसरा नाही जगी. ऐसे सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षुका होय जैसा, तयाची एका उद्देशा लागवनिया. जे भूतजात सकळ, असे आम्हाची अधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणूनिया. उत्सीदेयुर्मे लोका न कुर्यान् कर्म चेदहं, संकरस्य च कर्तास्याम् उपहन्यामि माः प्रजाः. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. इही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे, आणि लावी सर्वज्ञते, तेणे सविशेषे कर्माते त्यजावे ना. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. देखे फळाचिया आशा, आचरे कामुकु जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौलिका नोहावे लोकांप्रती.
न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी म्हणोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया योग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुनी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेलना जैसी बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोकसंपादणी तैसीच करीती. प्रकृते क्रियमाणानि गुणैकर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादि रूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही जेथ कर्मजात पाही निफजत असे. ते देहाभिमानु सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळते जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नभिन्न विचालयेत्. एथ कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्ततु असे. इंद्रिये गुणाधारे राहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादीजो. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमानु झणे चित्ता रिघो देसी. तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती आरूढपा इये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानु वाढवी या भारापासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचूनी काही बोलो नये. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततु जाणपा कर्मरहितु म्हणून हे निश्चितु करणीयगा.